जय भीम मित्रांनो. आज लाईव्हचं कारण असं म्हणजे आज आपलं डायलिसिस होतं आणि डायलिसिस असल्यामुळं सकाळीच मी मॉर्निंग 8 वाजता हॉस्पिटलला गेलो. माझं जे ट्रीटमेंट आहे दूत हॉस्पिटलमध्ये चालू आहे, छत्रपती संभाजीनगर. 8 वाजता माझं डायलिसिस चालू झालं. 12:30 वाजता डायलिसिस संपलं. मागच्या वेळेस आपल्याला प्रॉब्लेम आला होता. बीपीचा बी प्रॉब्लेम आला होता, शुगरचा, त्याच्यानंतर थंडी, ताप. पण यावेळेस तसे काही सिम्प्टम्स मला जाणवले नाही. यावेळेस टेक्निशियननं खूप केअरफुली काम केलं आणि काळजी घेतली. बीपी वगैरे चेक केला. 170च बीपी आला माझा आणि घरी मिसेसनं माझ्या जेवासाठी डबा दिला होता. कॅन्टीनला गेलो, जेवण वगैरे केलं. जेवण झाल्यानंतर चाय वगैरे घेतली, थोडासा तिथं आराम केला. कारण आपल्याला थोडंसं थांबून येणं म्हणजे खूप गरजेचं आहे. ऊन पण खूप आहे. उन्हाच्या झळा पण सोसापट्यात. गरम वातावरण असल्यामुळं आपल्याला काही मी स्वतः एक डायलिसिस पेशंट असल्यामुळे तुम्हाला सांगतो की उन्हाच्या झळा आम्हाला खूप सोसू पडतात. पाण्याचा प्रॉब्लेम आहे. डॉक्टरनं मला पर डे 1 लिटर पाणी पिण्याचा सल्ला दिला आहे. पण उन्हाळा दिवस असल्यामुळे मी काय करतो 1 ते 1.5 लिटरपर्यंत पाणी पितो. त्याच्या मी पाणी घेत नाही. तुम्ही काळजी घ्या. शक्य होईल तितकं पाणी पित राहा. शरीराला सांभाळा. शरीर आहे तर संपत्ती आहे. आणि विशेष म्हणजे उन्हाळ्याची काळजी घ्या. उन्हाळा खूप कठीण आहे.